नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत, त्याची माहिती घेत आहोत आणि आतापर्यंत आपण भाग 11 पर्यंत पोहोचलो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाचा भाग 11 यातलं प्रकरण 1 बघितलं होतं आणि आज आपण भारतीय संविधानाचा भाग 11 मधील प्रकरण 2 बघणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर भारतीय संविधानाचा भाग 11 हा संघराज्य आणि राज्य यामधील संबंध दर्शवणारा आहे आणि यातलं प्रकरण 2 हे प्रशासनिक संबंध सांगणार आहे, ज्याचं विभाजन अनुच्छेद 256 ते 261 मध्ये केलं आहे. आणि हा जो भाग आहे तो केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंधाचा पाया आहे आणि हा भाग सुनिश्चित करतो की देश एक संघ राहून सुरळीतपणे काम करू शकते. मग यातलं 256 अनुच्छेद आपल्याला सांगतं की राज्य व संघराज्य याचे प्रतिदायित्व. 257 अनुच्छेद सांगतं विवक्षित प्रकरणी संघराज्याचे राज्यांवर नियंत्रण. 258 सांगतं विवक्षित प्रकरणी राज्यांना अधिकार आणि इत्यादी प्रदान करण्याचा संघराज्याचा अधिकार. 258 क सांगतं संघराज्याकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार. 259 हे निरसित आहे, काढण्यात आले आहे. आणि 260 सांगतं भारताबाहेरील राज्यक्षेत्रांसंबंधी संघराज्याची अधिकारिता. आणि 261 सांगतं सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही. तर हे अनुच्छेद आपल्याला ही माहिती देतं, पण त्यामध्ये काय तरतूद केलेली आहे ती देखील आपण जाणून घेऊयात. तर भारतीय संविधानाचा भाग 11 मधलं अनुच्छेद 256 सांगतं की राज्य व संघराज्य यांचे प्रतिदायित्व. यात स्पष्टीकरण सांगताना प्रत्येक राज्याने आपल्या कार्यकारी अधिकारी असा प्रकारे वापरला पाहिजे की संसदेने बनवलेल्या कायद्यांचे पालन सुनिश्चित होईल. इतकेच नाही तर केंद्राला राज्यांना तसे निर्देश देण्याचा अधिकार आहे, जेणेकरून केंद्रीय कायद्यांचे पालन होईल. सोप्या भाषेत राज्यांनी केंद्रीय कायदे लागू करणे बंधनकारक आहे. तर ही माहिती देणारे हे अनुच्छेद आहे. आणि ज्यामध्ये उदाहरण बघताना समजा संसदेने आधार कायदा पास केला. या अनुच्छेदानुसार प्रत्येक सरकारने, मग कुठलंही सरकार असो, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, आपल्या प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून हा कायदा लागू करणे, नागरिकांची नोंदणी करणे आणि आधार संबंधित सेवा पुरवणे हे बंधनकारक असेल. राज्य सरकार आम्ही हा केंद्रीय कायदा लागू करणार नाही अशी भूमिका घेऊ शकत नाही. तर याबाबतची तरतूद सांगणारं हे कलम आहे. आणि याचा संदर्भ सांगताना की हे अनुच्छेद केंद्राचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करते. जर एखाद्या राज्याने केंद्राच्या या निर्देशांचे पालन करण्यास नकार दिला तर ते अनुच्छेद 365 अंतर्गत संविधानिक यंत्रणा अयशस्वी मानले जाऊ शकते. याचाच आधार घेत राष्ट्रपती अनुच्छेद 356 नुसार त्या राज्यात राष्ट्रपती लागू करू शकतात. म्हणजे हे अधिकार केंद्राकडे किती मोठ्या पद्धतीचा अधिकार देतात आणि त्यावेळेस जर अयशस्वी ठरतं तर त्यावेळेस राष्ट्रपती राजवट देखील लागू करण्याचा अधिकार या 356 नुसार होऊ शकतो किंवा राष्ट्रपती ते करू शकतात. आणि त्याचा मुख्य प्रतिदायित्वचा अधिकार सांगणारं अनुच्छेद म्हणजे ते 256 आहे, जे ह्या भाग 11 मधल्या प्रकरण 2 मध्ये आहे. यानंतरचं या प्रकरण 2 मधलं पुढचं अनुच्छेद ते म्हणजे 257, जे आपल्याला सांगतं विवक्षित प्रकरणी संघराज्याचे राज्यांवर नियंत्रण. मग हे अनुच्छेद एक पाऊल पुढे आहे. हे सांगते की राज्यांनी आपला कार्यकारी अधिकार अशा प्रकारे वापरू नाही की ज्यामुळे केंद्राच्या कार्यकारी अधिकाराच्या अंमलबजावणीत अडथळा येईल. आणि या व्यतिरिक्त केंद्राला राज्यांचा विशिष्ट निर्देश देण्याचा अधिकार हा राज्यांना आहे. आणि या व्यतिरिक्त केंद्राला राज्यांना विशिष्ट निर्देश देण्याचा अधिकार देखील आहे. मग त्यामध्ये राष्ट्रीय महत्वाच्या दळणवळणाच्या साधनांची म्हणजे जलमार्ग, राष्ट्रीय महामार्ग याची निर्मिती व देखभाल करणे, राज्यांच्या हद्दीतील रेल्वेच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे याची तरतूद आपल्याला ह्या 256च्या आधारित करता येते किंवा त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. मग याबाबतचं उदाहरण घेताना आपण म्हणू शकतो केंद्र सरकार एखाद्या राज्य सरकारला त्यांच्या राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची देखभाल करण्यासाठी किंवा त्याच्या विस्तारासाठी जमीन संपादनास मदत करण्याचे निर्देश देऊ शकते. आणि जर एखाद्या राज्यात रेल्वे मालमत्तेवर वारंवार हल्ले होत असतील किंवा आंदोलनांमुळे रेल्वेचे नुकसान होत असेल तर केंद्र सरकार त्या राज्य सरकारला
रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे देखील निर्देश देऊ शकते. मग अशा पद्धतीचं हे सांगणारं कलम, ज्यामध्ये कार्यकारी अधिकार गैरवापर नाही झाला पाहिजे किंवा ज्यामुळे केंद्राच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची अंमलबजावणीत कुठलेही अडथळा येणार नाही, याचे निर्देश देण्याचा अधिकार हा केंद्राला आहे. जे राज्यांना अंमलबजावणी करणं हे सक्तीचं राहील किंवा त्यांचा बंदोबस्त करणं किंवा त्याचं पालन करणं हे राज्याला बांधील असेल. तर अशी माहिती देणारं हे अनुच्छेद होते, म्हणजे ते 257. मग 256 आणि 257 यावर आधारित एकत्रितपणे केस स्टडी होती, जी होती SR बोमय्या विरुद्ध भारत सरकार, 1994 मधली ही घटना. यात भारतीय संघराज्य प्रणालीतील सर्वात महत्वाचा खटला होता. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की केंद्राने राज्यांना दिलेले निर्देश जर राज्यांनी पाळले नाही तर ते अनुच्छेद 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी एक सबळ कारण असू शकते. तथापि हे निर्देश सद्भावनेने दिलेले असावेत, राजकीय हेतूने प्रेरित नसावेत, हेही न्यायालयाने स्पष्ट केले. मग यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे 258, जे आपल्याला सांगतं संघ राज्यांचा राज्यांना अधिकार प्रदान करणे. हे अनुच्छेद अधिकारांचे प्रत्यायोजन दर्शवते, म्हणजे डेलिगेशन ऑफ पॉवर दर्शवते, ज्यात राष्ट्रपती राज्य सरकारच्या संमतीने केंद्राच्या अखत्यारीतील कोणतेही काम किंवा अधिकार राज्य सरकार किंवा त्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपवू शकतात. तसेच संसद कायद्याद्वारे राज्याच्या संमतीशिवाय सुद्धा केंद्रीय विषयांवरील कर्तव्य राज्य अधिकाऱ्यांवर सोपवू शकते, परंतु अशा वेळी होणारा अतिरिक्त खर्च केंद्राला द्यावा लागतो. मग याचं उदाहरण सांगताना जनगणना हा केंद्रीय विषय आहे, परंतु प्रत्यक्ष काम घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याची आहे, हे राज्य सरकारचे कर्मचारी, उदाहरणार्थ शिक्षक, स्थानिक अधिकारी हे करतात. मग हे अधिकार त्यांना अनुच्छेद 258 अंतर्गत केंद्राने प्रदान केलेले आहेत. तर अशी ही माहिती देणारं जे राज्यांना अधिकार प्रदान करते ती तरतूद सांगणारा अनुच्छेद म्हणजे 258. यानंतरचं पुढचा अनुच्छेद म्हणजे 258 क, ज्यामध्ये राज्यांचा संघ राज्याकडे कार्य सोपवणे. हे अनुच्छेद 258च्या नेमके उलटे आहे. हे राज्यांना अधिकार देते. राज्याचे राज्यपाल केंद्र सरकारच्या संमतीने राज्याच्या अखत्यारीतील कोणतेही काम किंवा अधिकार केंद्र सरकार किंवा त्यांच्या अधिकाऱ्याकडे सोपवू शकते. मग याच्या उदाहरणामध्ये आपण म्हणू शकतो, एखाद्या राज्यात खूप गुंतागुंतीचा किंवा आंतरराज्यीय परिणाम असलेला गुन्हा म्हणजे बॉम्बस्फोट, घोटाळा असं काही जेव्हा घडतं, तर तो विषय जरी राज्याच्या पोलीस अखत्यारीतील असला तरी राज्य सरकार राज्यपालांच्या मार्फत केंद्र सरकारची संमती घेऊन तो तपास CBI कडे सोपवू शकतात. तर अशा 258च्या नेमकं उलट असणारं हे अनुच्छेद म्हणजे 258 क, ज्यामध्ये राज्य हे केंद्र सरकारकडे कार्य सोपवू शकतात. यानंतरचं पुढचं अनुच्छेद म्हणजे भारताबाहेरील राज्य क्षेत्रांसंबंधी अधिकारितेबद्दल माहिती देणारं कलम किंवा अनुच्छेद म्हणजे 260, ज्यामध्ये हे अनुच्छेद भारत सरकारला करार किंवा तहाद्वारे भारताबाहेरील कोणत्याही प्रदेशाचे कायदेशीर, कार्यकारी किंवा न्यायिक प्रशासन स्वीकारण्याची परवानगी देतं. मग हे अनुच्छेद प्रामुख्याने ऐतिहासिक संदर्भात वापरले गेले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पॉंडिचेरी किंवा पुद्दुचेरी किंवा गोवा यासारखे प्रदेश जे अनुक्रमे फ्रेंच आणि पोर्तुगीज अधिपत्याखाली होते, भारतात सामील होण्यापूर्वी त्यांच्या प्रशासनासाठी कायदेशीर तरतूद म्हणून या अनुच्छेदाचा वापर केला जाऊ शकतो किंवा या अनुच्छेदाचा वापर केला जाऊ शकला असता. यानंतरचा पुढचा अनुच्छेद ते म्हणजे 261, जे आपल्याला सांगतं सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कारवाई, ज्यामध्ये हे अनुच्छेद संपूर्ण विश्वास आणि पद तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ असा की केंद्र आणि प्रत्येक राज्याचे सार्वजनिक कायदे आणि अभिलेख यांचा संपूर्ण भारतात मान्यता दिली जाईल. उदाहरणार्थ जन्म, मृत्यू प्रमाणपत्र याबाबतचं. आणि भारतातील कोणत्याही भागातील दिवाणी न्यायालयाचे, सिव्हिल कोर्टचे अंतिम निर्णय किंवा आदेश संपूर्ण भारतात अंमलात आणले जाऊ शकतात. मग उदाहरणार्थ अभिलेख बाबत माहिती सांगताना महाराष्ट्र शासनाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र हे पंजाबमध्ये किंवा केरळमध्ये तितकेच कायदेशीररित्या वैध मानले जातील. आणि न्यायिक कारवाईची तरतूद सांगताना जर मुंबईतील दिवाणी न्यायालयाने एका खटल्यात निर्णय दिला आहे की अ व्यक्तीने ब व्यक्तीला 10 लाख रुपये देणे आहे आणि अ व्यक्ती दिल्लीत राहत असेल तर ब व्यक्ती मुंबई न्यायालयाचा आदेश दिल्लीतील न्यायालयात सादर करून त्याची अंमलबजावणी करू शकते. मग दिल्लीतील न्यायालयाला त्या आदेशाला पूर्ण विश्वास आणि पद द्यावी लागेल. मग याच्यात थोडक्यात आपण म्हणू शकतो की प्रकरण 2 मधली ही जी अनुच्छेद आहेत ती भारतीय संघ राज्याच्या प्रशासकीय डौलारा सांभाळतात. ती एकाच वेळी राज्याची स्वायत्ता आणि राष्ट्रीय एकतेसाठी केंद्राचे नियंत्रण यात समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. जरी हा तोल अनेकदा
केंद्राच्या बाजूने झुकलेला असला तरी ते समतोल छान पद्धतीने राखण्याचा या अनुच्छेदाच्या मार्फत त्याची तरतूद झालेली आहे. तर अशा पद्धतीचा होता आपला हा भाग 11 त्यातलं प्रकरण 2. तर त्यावर आधारित 3 प्रश्न मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 256 कशाशी संबंधित आहे? दुसरा प्रश्न, अनुच्छेद 267 मध्ये काय नमूद आहे? तिसरा प्रश्न, अनुच्छेद 261 मध्ये मुख्य तत्व काय आहे? तर नेहमीप्रमाणे याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात आणि तुमच्या उत्तरांवरून आम्हाला कळतं की संविधानाचा भाग हा तुम्हाला खऱ्यारीत्या कळाला आहे की नाही. तर निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात पुढच्या भागासह, पुढच्या माहितीसह, पुढच्या अनुच्छेदासह. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.